मच्छीमारांना सध्या वाढत्या डिझेल दरवाढीचा फटका बसतोय। बोटीनं पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचं नुकसान होतंय। मालवणमध्ये वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी आंदोलन केलं। मत्स्य विभागाच्या मालवण इथल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या सगळ्या संदर्भात माजी आमदार वैभव नाईक यांच्याशी संवाद साधला आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर। ठाकरे शिवसेनेच्या वतीने आता बघितलं तर एलईडी विरोधात हा भव्य मोर्चा असा काढण्यात आलाय। मालवण येथे मोर्चा आणि या मोर्चाचं जे नेतृत्व आहे ते ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले। आपण थेट वैभव नाईक यांच्याकडे जाऊया। मला सांगा, सध्या आज तुम्ही एलईडी विरोधात जो मोर्चा केलाय तो काय उद्देश ठेवून? खरं तर गेल्या 2 वर्षांमध्ये एलईडी धारकांच्यामुळे मोठ्या प्रमाणात धुमाकूळ मच्छीमारांच्या सगळ्या व्यवस्थेवर झालेला आहे। आज किनारपट्टीवर मच्छी शिल्लक नाही आणि मत्स्य मंत्र्यांच्या खात्यामध्ये स्पीड बोट ह्या सगळ्या फक्त कागदावर राहिलेल्या आहेत आणि पदाधिकारी पकडले जातात। मत्स्य खातं पकडलं जातं एलईडी, परंतु पदाधिकारी त्यांना फोन करतात, आमदार फोन करतात आणि ते सोडले जातात आणि या विरोधात हे आंदोलन आहे। मला सांगा, या जिल्ह्याचे जे बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री आहेत तेच याचे मंत्री आहेत, तर तुम्ही या संदर्भात काय सांगा? नाही, खरं तर आम्हाला दुर्दैवाने हा मोर्चा करावा लागतोय। मत्स्यमंत्री सांगतायत तसं मात्र यशस्वी होत नाही। ते प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या सत्तारूढ पक्षाचे जे आमदार आहेत ते मत्स्य खात्यावर दबाव आणतायत, त्यांच्यावर दबाव आणतायत आणि त्यामुळे हे एलईडी धारकांचं पावलं जात आहे। आणि जर आम्ही हे आंदोलन केलं नाही तर या ठिकाणी मत्स्य दुष्काळ भविष्यात पडेल। ह्या आंदोलनानंतर तुमची पुढची भूमिका काय आहे? आता ह्या आंदोलनाला सगळ्यात मच्छीमार नेत्यांनी, मच्छीमार संघटनांनी पाठिंबा दिलाय। आम्ही त्यांच्या तीव्र आंदोलन करू। हे होते वैभव नाईक यांनी सांगितलं, जर हा जो जे आंदोलन आहे या अशा पद्धतीने तीव्र स्वरूपात केलं जाईल असं त्यांनी सांगितलं। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।